काही दिवसातच आपण बलराम जयंती साजरी करणार आहोत. असा एक दिवस आहे, त्या दिवशी 5-5 उत्सव साजरे केले जातात. एक म्हणजे पौर्णिमा, भाद्रपद पौर्णिमा पण आहे. त्याच्यानंतर त्याला बलराम जयंती आहे, झुलन यात्रा पण आहे. त्याच्यानंतर अ, असे 4-5 उत्सव ह्या दिवशी साजरे केले जात आहेत. आणि वैष्णवांसाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी पण नारळी पौर्णिमा, भाद्रपद पूर्ण आहे. तर नारळ पौर्णिमा ते पण साजरा केला जाणार आहे. बलराम जयंती आहे आणि माताजींसाठी सगळ्यात मोठाच आनंद फेस्टिवल म्हणजे राखी पौर्णिमा असते. तो अशा 3-4 कार्यक्रम आहे. पण विशेष करून वैष्णवांसाठी एक मोठा उत्सव साजरा केला जातो, ते म्हणजे बलराम जयंती. एकमेव भगवंत असे आहेत, की एका भगवंताच्या 2 आई होऊन गेल्या आहेत आणि एकाच बाळाचे 2 गर्भामधून जन्म झालेला आहे. एक म्हणजे देवकी आणि दुसरं म्हणजे रोहिणी. ह्या संसारामध्ये न भूतो न भविष्यती. भूतकाळात असं कोणी झालं आहे, न वर्तमानात होईल आणि कोणी भविष्यात होणार नाही. तर हे अशा बलराम जयंतीचा उत्सव आपल्याला कृष्ण जन्माच्या उत्सवापेक्षा महत्त्वाचा आहे, वैष्णवांसाठी खास करून. आपण आपला मनोभाव काय असला पाहिजे बलराम जयंतीच्या पहिले? कोणत्याही आपण एखाद्या ह्या संसारामध्ये वाढदिवस सेलिब्रेट करतो, तर त्याचा आपला मूड बनत असतो. जसं मुलं त्यांचा वाढदिवस साजरा करायचा ते म्हणतात, की मम्मी पप्पा मला नाही का हे पाहिजे, ते पाहिजे आणि मग मम्मी पप्पा ते पूर्ण प्रिपरेशन करून त्याला खुश करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग तो बाळाला त्याच्या मनानुसार सगळं झालं, की तो बाळ खुश होऊन जाते. तर त्याच प्रकारे भगवान कृष्ण जन्माच्या पहिले बलरामजीचा जन्म खूप महत्त्वाचा आहे. आणि या साधकांसाठी विशेष करून जे आपण संघर्ष करणारे साधक आहोत, ते आपल्याला जी शक्ती पाहिजे, पाहिजे आणि कृपा पाहिजे असेल, तर ही भगवंताच्या बलराम अवतारापासून भेटते. म्हणून आपण येत्या दिवसामध्ये आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे, की भगवंत प्रसंग असा येतो, की देवकी कारागारामध्ये असताना 6 पुत्र त्यांचे मारलेले गेले असतात. आणि 6 पुत्र मारल्या गेल्यानंतर 7वा गर्भ देवकीच्या गर्भामध्ये स्थलांतरित होतो आणि देवकीच्या गर्भातून नाही का रोहिणीच्या गर्भामध्ये जातो. असा एक सारांश रूपामध्ये आपण पाहिलं. तर ते 6 पुत्र कोण येतं? तर ते पहिलेच्या काळामध्ये ते कालनेमीचे पुत्र होते आणि मग आपल्या आजोबाने हिरण्यकशिपूने शाप दिल्यामुळं आपला बापच आपला शत्रू बनल म्हणून ते कालनेमी पुढे कंस होऊन जन्माला आला आणि त्याचे 6 पुत्र ते मारले गेले. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं की 6 पुत्र 6 अनर्थाचं प्रतीक आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य याचं प्रतीक आहे. जोपर्यंत देवकीचे 6 पुत्र मारल्यानंतर 7वा गर्भ जो आला तो बलरामजी आले, आदिगुरु आले. तर त्याच प्रकारे आपल्या हृदयामध्ये 6 अनर्थ जेव्हा जातील, तेव्हा 7वा गर्भ बलरामजींच्या कृपा आदिगुरु आपल्या हृदयामध्ये येतील. आणि मग 7वा गर्भ जेव्हा जाईल स्थलांतरित 8वा गर्भ भगवान कृष्ण देवकीच्या हृदयातून प्रगट्य झाले होते. तसंच आपल्या हृदयामध्ये भगवंताला प्रगट करायचं असेल तर पहिली गोष्ट 6 अनर्थाला मारणं महत्त्वाचं आहे. त्यांचा वध करणं महत्त्वाचं आहे. आणि मग तेव्हा बलरामजीची कृपा होते. बलरामजी येऊन काय करतात? प्रिपरेशन करतात. जसं आता तुम्ही सत्संगाला याच्यामध्ये झाडू पोछा करतात, सगळे साफसफाई करतात आणि मग आपण कार्यक्रम करतो किंवा कोणता VIP येणार असेल तर पूर्ण प्लॅनिंग करत असतो. त्याच प्रकारे बलरामजी काय करतात? कृष्ण जन्म येण्याच्या पहिले पूर्ण प्लॅनिंग करतात, की भगवंत त्या गर्भामध्ये येण्यासाठी पात्र आहेत का नाही. तसं देवकीचा गर्भ काही हे नाही आहे. पण आपल्यासारख्या साधकांना शिक्षण येण्यासाठी ते प्रसंग येतो. म्हणून साधकाच्या महत्त्वाचं काय, की प्रश्न असे विचारले, की भगवान कृष्णाचे जन्म महत्त्वाचे का कर्म महत्त्वाचे? तर दोन्ही महत्त्वाचे आहेत. आणि ते का बरं? कारण भगवंत गीतेमध्ये म्हणतात, "जन्म कर्मचे दिव्यम ये जानाति तत्वता तक्ता पुनर्जन्म नैति मामिते स्वार्जुन." अर्जुना, कोणी माझे जन्म कर्म जो जाणतो, तो या भौतिक संसारामध्ये पुन्हा परतून येत नाही. कारण की माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. या संसारामध्ये आपले जन्म आणि आपले कर्म दिव्य नाहीत. आपला जन्म बी पेनफुली आईच्या गर्भातून होत असतो. ती वेदनेनं दुःखी असते. बाळ पण दुःखाने वेदनेत असतं आणि आपले कर्म पाहिले तर कर्मबंधात आपण अडकतो. पण भगवंत शंखचक्र गदा रूपाने प्रगट होतात, त्या अवतारामध्ये घेतात आणि कर्म त्यांचे एवढे सुंदर आहेत, की त्याने चोऱ्या केले तरी त्यांच्यावर भजन गायलं जाते, पेंटिंग लिहिल्या जाते आणि लोकांचा उद्धार होतो त्यांच्यानं. म्हणून आपल्या जन्म आणि कर्मामध्ये आणि भगवंताच्या जन्म कर्मामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण बराबरीच करू शकत नाही. म्हणून त्यासाठी हे जन्मकर्म कसे जाणले पाहिजे, याचा आधार काय?
तर याचा सगळ्यात मोठा आधार आहे जे वैदिक शास्त्र आहे, श्रीमद भागवतम आहे, गर्गसंहिता आहे, गोपाल चंपू आहे, आनंदरुनान चंपू आहे. त्याच्यानंतर असं वाङ्मय व महापुरुषांनी लिहून ठेवलेले कृष्णाच्या जन्म आणि कर्माचं, ते नुसतं श्रवण जरी कीर्तन केलं तरी मनुष्याचं हृदय शुद्धीकरण होऊन जाते. तर त्यामुळे परीक्षित महाराजांनी जो प्रश्न विचारला, कथितो वंश विस्तारा, 9 स्कंद ऐकल्यानंतर 9व्या स्कंदाच्या शेवटी 10व्या स्कंदामध्ये राजा परीक्षितला सगळ्यात लालायती काय होती की तुम्ही एवढे मला वंशावळी सांगितली, चंद्रवंशाची आपलं सूर्यवंशाची वंशावळी तुम्ही सांगितले, आता मला चंद्रवंशाची वंशावळी ऐकायची. आणि त्याच्यामध्ये विशेष करून भगवान कृष्ण येतात. आणि मग भगवान कृष्णाच्या वंशावळीचं वर्णन करीत असताना ते म्हणतात कसं सांगा, शॉर्टकटमध्ये सांगू. बाकीच्या तुम्ही अवतारामध्ये काय केलं, शॉर्टकटमध्ये सांगितलं, पण हा जो वंश आहे तो कसा विस्तारित करून सांगा, विस्तृतपणे सांगा. आणि हे केल्यानंतर प्रश्न विचारतात परीक्षित महाराज राजा आपल्या सुखदेव गोस्वामीला. ते म्हणतात रोहिण्या तनया प्रोक्ता रामसंकर्षण त्वया देवक गर्भ संबंधो कुत देहांतर विना. या श्लोकामध्ये काय प्रश्न विचारलाय, रोहिण्या तनया प्रोक्ताम रामसंकर्षण त्वया, की रोहिणीच्या गर्भामध्ये देवक्या गर्भ संबंध कुत देहांतर कसं काय झालं. आतापर्यंत मी याच्या पहिले भूतकाळात ऐकलं नाही आणि भविष्यात ऐकणार नाही की एक गर्भ एका आईच्या गर्भातून दुसऱ्या गर्भाच्या आईमध्ये स्थलांतरित कसं होईल वा. विचार करा त्या टायमाला काही टेक्नॉलॉजी असेल. आजकाल बी ते करतात ना, सरोगस काही म्हणतात, तरी सरोगसी म्हणतात. एक आई भाड्याने घेतात आणि मग त्याच्यात ते आजकाल चालू आहे. पण ते नंतर ते बाळाची जी बाई लेबर पेन सहन करते त्याच्याशीच अटॅचमेंट होऊ शकते, जेवढं ती दुसऱ्या बाळाचं होऊ शकत नाही. पण ही टेक्नॉलॉजी त्या टायमाला किती विकसित होती. आणि आपल्या भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये अध्याय 28, 29, 30 याच्यामध्ये आणि खास करून 31व्या अध्यायामध्ये भगवान कपिलदेव माता देवतीला गर्भधारणाचं खूप डिटेल्स वर्णन करतात. ते वाचल्यानंतर आजचे आम्ब्रोलॉजीचे बुक्स त्याच्यासमोर फिके पडतात. म्हणजे वैदिक शास्त्र किती प्रगत होतं की जे आज बी आपल्याला नाही का एवढं प्रॅक्टिकली ते ज्ञान देत होतं. तर सांगायचा मुद्दा असा की हे बलराम नेमके कोणाचे पुत्र आहेत, देवकीचे का रोहिणीचे आहेत, हा प्रश्न विचारल्यानंतर आणि मग सुखदेव गोस्वामी म्हणतात की एकाच बाळाच्या 2 आई, त्या म्हणजे बलरामजी. आणि मग त्यांनी जन्मकर्माचं केल्यानंतर देवकीच्या गर्भामध्ये ते स्थलांतरित झाल्यानंतर इथं प्रश्न असा पडतो की 6 अनर्थ मारल्या गेल्यानंतर बुवा देवकी अनर्थानं बाधित होती का, तर नाही. कारण ती 3 गुणाच्या पलीकडे होते, तिला कोणताही प्रभाव होत नव्हता. पण आपल्यासारख्या साधकांना शिक्षा देण्यासाठी सुखदेव गोस्वामी ह्या प्रसंगाला विस्तृत सांगतात की तुम्हाला साधकांना आपल्या हृदयामध्ये भगवंताला जर अवतरित करायचं. आपण दरवर्षी जन्माष्टमी साजरी करतो, लोक पंजेरी खातात, तिकडं काही ठिकाणी सुंठ वडावा म्हणतात, त्याला वडा पावडर केलं जाते, लोक बाया पाळणं म्हणतात, रात्रभर उपास ठेवतात. बाहेरचे पाळणे हलवणं सोपं आहे हो, हलवा बी पाहिजे त्याच्यात. पण कधीतरी विचार केला की कृष्ण माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या चेतनेमध्ये प्रगट होतील. हे कधी होऊ शकेल, जेव्हापर्यंत ही अनर्थाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत भगवंत प्रगट होऊ शकत नाही. म्हणून भगवत भक्ती लोक लय सोपे मार्ग सांगतात. भक्तीमध्ये पहिल्यांदा इन्स्पायर्ड करण्यासाठी तुम्हाला बाबा गाजर दाखवला जाते, त्याला चॉकलेटचा लेअर लावला जातो, थोडीशी भक्ती करा भगवत प्राप्ती भेटते. हे कधीपर्यंत, तो आतमध्ये येऊ दे एकदा, आणि आतमध्ये आल्यानंतर मग ओरिजिनल ज्ञान बाहेर काढल्या जाते. पहिल्यांदाच काढलं तर लोक म्हणते भाऊ हे तुमच्या माळ आणि तुम्ही आम्ही चाललोत, आपले बरेत, जे बाबा काही न करता देव प्रसन्न होतो असं नको. तर शॉर्टकट आपण बघत असतो, पण शॉर्टकट अध्यात्मामध्ये कुठंच नाही. ह्या जगामध्ये तुम्हाला पैसा कमवायचं तरी तपस्या करावं लागते, किती कष्ट करावं लागतात. नोकरी व्यवसाय किती मरमर करणं. मी त्या स्विगी झोमॅटोवाल्यांना बघतो, बिचारे ते ट्रॉफिकमध्ये गाड्या किती पळवतात, कोणी धक्का दिला. आता काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, 5 मिनिट लेट झालं, त्या माणसाने मारलं त्या डिलिव्हरी बॉयला. मला 100-200 रुपयासाठी त्या माणसाला किती कष्ट करलं ते. पण त्याच प्रकारे भगवत भक्तीमध्ये संघर्ष केल्याशिवाय काहीच भेटू शकत नाही. संघर्ष करावाच लागणार आहे, असं सहजासहजी ते होणार नाही. म्हणून इथे हे जे प्रभाव आहे, देवकी शुद्ध भक्ती असल्यामुळे कोणता प्रभाव नाही होत. तर त्यासाठी आपल्याला सांगितलं जातं की याच्यातून आपण शिकायचं. जसं एक भारतातले फेमस कथाकार होते, राम कथाकार. ते जेव्हा लंडनला त्यांची कथा ठेवली होती,
जाताना त्यांनी गंगेचं पाणी घेऊन गेले होते, कारण ते म्हणजे सगळे मलेच्छ येतात आणि मलेच्छ असल्यामुळं मला त्यांच्या देशात राहून त्यांचं पाणी दूषित असणार आहे, त्यांचं अन्न दूषित आहे, त्यांचं ठिकाण दूषित आहे, म्हणून ते गंगेचं पाणी घेऊन. तर मी त्यावेळेस एकदा ऐकलं त्यांच्याबद्दल, तर म्हणलं प्रभुपाद काहीच नाही गेले. प्रभुपादांना सगळ्यात जास्त विश्वास होता दोन गोष्टीवर, भागवतावर होता आणि हरिनाम होता, की कलियुगामध्ये हरिनाम आणि भागवत एवढं शुद्ध आहे की त्याला काहीच प्रभावित करू शकत नाही. पण याने शुद्ध ठेवण्यासाठी काय घेऊन गेले? गंगाजल. ठीक आहे, गंगाजल बी घेऊन जाणं काही हे नाही, पण सांगायचा मुद्दा असा आहे की संसारामध्ये आपल्याला जे साधक असतात ते दूषित वातावरणापासून भयभीत राहतात. आपल्याला काही फरक पडत नाही, आपण संसारात असल्यामुळं कुठं खातो, कुठं पितो, काही आपल्याला पार्ट्या करतो. आपल्याला तेवढं वाटत नाही की ते अन्न आपल्या चेतनेला कसं दूषित करेल, तो संघ कसा आपल्या बुद्धीला दूषित करू शकेल. भौतिक लोकांचं अन्न आणि भौतिक लोकांचा संघ हे माणसाला पार दूषित करून टाकतो. म्हणून तिथे आता तुम्हाला तर जॉब करावं लागतं, त्याला पर्याय नाही, पण सांगायचा मुद्दा असं की त्याच्यामध्ये या दूषित अवस्थेमध्ये कृष्ण चेतना टिकून ठेवणं अतिशय कठीण राहते. म्हणून त्यासाठी इथे जो प्रश्न विचारलेला काय, देवक्या जठऱ्या गमन शेष अख्या धाम मामकम तथा सन कृष्ण रोहिण्या उदर सनिवेशया. या शब्दातून अचानक रोहिणीच्या गर्भात कसं झालं त्याचा हैराण परीक्षित महाराज झाले. आणि झाल्यानंतर तिथे कृष्ण देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भात झाले आणि रोहिणीनं पौर्णिमेच्या दिवशी दुपारच्या वेळेस नाही का एक श्यामवर्ण श्वेत वर्णाला दिलं. जसं त्याने जन्म दिला तर त्यांचे डोळे बंद होतं. त्याने 10 दिवस डोळे उघडले नाही. जसं राधाराणीने सुद्धा डोळे उघडले नाही आणि कृष्णाने सुद्धा डोळे उघडले नाही. राधाराणीने का डोळे उघडले नाही, तर त्यांना पहिला हे बघायचं, कृष्णाचं जोपर्यंत मी दर्शन घेणार तोपर्यंत मी डोळे उघडणार नाही, त्यासाठी त्यांनी डोळे बंद केले होते राधाराणी. तसं बलरामजी रोहिणीच्या गर्भातून घेतल्यानंतर त्यांनी ठरवलं की माझं पहिलं प्रदर्शन होईल, तर ते कोणाचं दर्शन होईल? भगवंताचं होईल. म्हणजे ते साहजिक भगवंताचे अनन्य भक्त होते किंवा ते भगवंताचे शक्ती आहे. म्हणजे 2 रूप, एक आत्मा 2 रूप असलेले. मग आपण बघा लहानपणीच बाळ कोणाचं दर्शन घेत आहे? आईबाबाचं घेतो, आजी बाबाचं घेतो आणि मग त्याला आपण म्हणतो मम्मी पप्पा. ज्या पप्पानं पाप केलेलं असेल त्याला पप्पा मम्मी असं म्हणतो. पण त्याला कधी म्हणत नाही राम राम म्हण, गोविंद गोविंद म्हण, गोपाल म्हण, मधुसूदन म्हण, श्रीधर म्हण, नाही म्हणत. मग ते जीवनभर नाही का ते आता मी माझ्या पुतण्याला नाही का कधी कधी भाऊजाई फोन करत असते, भाऊ पण नाही का कॉन्फरन्स घेतात, बोल बाबा तू त्याला. मग आपण त्याला म्हणायचं राधा राधा म्हण, तर तो म्हणतो आदा 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 दादा दादा दादा. पण ते सगळ्या बडबड करील तो, पण हरिबोल म्हण हरिबोल पण नाही. मला प्रश्न पडतो, म्हणलं हे ह्या जन्मात येऊ शकत नाही, त्याला सुकृती लागते, मागची बी आता बी ट्रेनिंग लागते तवा तसंच इथं बलरामजी डोळे बंद होते ना, तर त्याने जन्म घेतल्याबरोबर 10 दिवस बंद होते. आणि झाल्यानंतर इथे कृष्णाचा पण जन्म झाला होता, इकडे रोहिणीचा आणि तिकडे कृष्णाचा जन्म झाला होता. आता यांचा अंतराचं 1 वर्षाचा फरक आहे, पण 10 दिवस आता आचार्य वेगवेगळे कारण त्याच्यामध्ये नमूद करत असतात. पण मग कृष्ण हे काळ्या वर्णाचे आहेत. आता काळे म्हणजे आफ्रिकन काळे नाहीत, काळे म्हणजे श्यामवर्णे कृष्ण धवल. पण तुम्हाला पहिले टी व्हीच्या मालिका असायच्या ना, त्याला कृष्ण धवल, दूरदर्शन मालिका कृष्ण धवल म्हणायचे त्याला, किंवा आकाशाला पण कृष्ण धवल म्हटलं जाते. तर तसे होते. आणि बलरामजी कसे होते, दुधाचे जे फेस असते ना फेस, तर सगळे ब्रजवासी येऊन बघायचे. तर कोणी म्हणायचं हा चंद्र आहे, म्हणून चंद्रामध्ये डाग आहे पण याच्यामध्ये डाग नाही ह्या बाळामध्ये. तर काही ब्रजवासी काय म्हणायचे, नाही नाही दुधावरचं जे फेस आहे ना ती आहे. काही गोपी म्हणायचे नाही नाही दुधावरची साय नाही, जे लोणी आहे ना लोणी त्या लोण्याचं आहे. मग काही गोपी म्हणायचे अरे लोणं तर पिवळं असतं, हे तर एकदम निळा पांढऱ्या कलरचं आहे. तर अशा सगळ्या गोपी काय करायच्या, कोणी म्हणायचे चंद्रकर्णाचं, तर कोणी म्हणायचं वसंत ऋतूचा जो आकाश आहे ना त्यासारखा बालक आहे. अशा सगळ्या गोपी पाहून नाही का बलरामजीचं गुणगान करायचं. आणि असं करीत असताना बलरामजी हळूहळू मोठे होऊ लागले. आणि भंग त्याने का बरं मोठे झाले हा प्रश्न आता विचारलेला, की प्रत्येक अवतारामध्ये राम अवतारामध्ये लक्ष्मण झाले होते आणि झाल्यानंतर लक्ष्मणाने विचार केला ह्या अवतारामध्ये भैयाचं खूप ऐकावं लागलं, दादाचं माझं काही चाललं नाही, मला चुकीच्या डिसिजनमध्ये
कारण की वनवासामध्ये पण आणि सीताला नाही का वनवासात सोडावं लागलं होतं. तर सगळे इच्छा नसताना मला कार्य करावं लागलं. पण आता मी पुढच्या वेळेस मोठा भाऊने येऊन जाईन की मी रूप दाखवू शकेल. कारण नाही, हे चुकीचं आहे. म्हणून तेच लक्ष्मणजी बलराम म्हणून जन्माला आले. कृष्ण म्हटले काय तुम्ही मोठे व्हा किंवा लहान व्हा, मला जे करायचे ते मीच करतो. मग याचं उदाहरण काय, जेव्हा बलरामजींना सुभद्राचं लग्न कोणाशी ठरवलं होतं, दुर्योधनाशी ठरवलं होतं. आणि सगळं झाल्यानंतर आता दाऊ भाईला आडवं कोण जाणार, तर कृष्णानं अर्जुनाला घेऊन आले. कृष्णाची इच्छा होती आपल्या अर्जुनाला घेऊन आले. आल्यानंतर संन्यासाचा वेश घातला. बलरामजी सांगितलं की मोठे संन्यासी आहेत, 9 तरुण आहेत, भोजनाला बोलव. हां मला घेऊन या. मस्त व्यंजन बनवायला सुभद्राला म्हटले वाढ. बलरामजीने पाय धुतले केले, त्यांना माहीत. आणि कृष्णाचे सगळं नाटक चालू झाल्यानंतर आणि सुभद्रा बागेची यानं कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आणि शरीर तर नाही का एकदम क्षत्रियाचं दिसतंय आणि वेश साधूच आहे. आणि अर्जुनसुद्धा नाही का खायचा, पण सगळं चित्त नाही का सुभद्राकडे असायचं. आणि कृष्ण बागाचे एकविण्याकडे बघतात, पण दाऊ भाई असल्यामुळे काही बघता येत नाही. आणि मग हळूच कृष्णाने सांगितलं आता तू काय कर, दाऊ भाईला तर अडवता येणार नाही, तू गेला पळून घेऊन जाय. हे प्लॅनिंग कोणी केला, सख्याच भावाने केला. आणि ती सुभद्रा कोणाच्या नंतर, कृष्णाच्या नंतरची सगळ्यात शेवटचं शेंडफळ म्हटलं जाते. आणि अर्जुन म्हटलं की दाऊबाईचं, तो म्हणलं चिंता करू नको मी आहे तुझा. आणि असं वाढता संन्यासानं उचलली ना सुभद्राला घेऊन गेल्यानंतर सगळीकडे सैनिक तुटून पडले, हाकार. संन्यासानं सुभद्राला घेऊन गेले. नंतर कळले ते संन्यासी दुसरं कोण आहे, अर्जुनच आहे. दाऊ भैया असे तळ पाहिजे अगमस्ता राग गेले, मी असं करतो तसं करते. ते म्हणले जाऊ दे, आत्याचंच पोरग आहे, आपल्यातले आपलंच आहे, कशाला चिडतात. तिला बी आवडत होता आणि त्याला बी आवडत होतं. असं गोजवरून ते प्रकरण शांत केलं. आणि दुर्योधनाला सांगितलं आता तू काय टेन्शन घेऊ नको, ते झालं ते. म्हणजे सांगायचा मुद्दा असं काय, प्लॅनिंग काही जरी बलरामजीने केलं तर कृष्णाला जे करायचे तेच करतात. तर म्हणून इथे कृष्ण जे आहेत ते मोठे भाऊ झाल्यानंतर इथे भगवान कृष्णाने त्यांचं नाव स्वतः दिलेलं आहे. का 10व्या स्कंध अध्याय 2 श्लोक नंबर 13 स्वतः त्यांचे नावं पहिले डिसाईड झाले होते. पण तरी गर्गाचार्य त्यांचं नाव ठेवताना पहिलं बलरामजीचं नाव ठेवतात बलराम. बलामध्ये सगळे शक्तिशाली. पहिले बलदेव, बलामध्ये देव. दुसरं बलराम, तिसरं आहे राम. म्हणून यशोदामाई जेव्हा आवाज देते हे राम हे कृष्ण अगच्छन्ति, म्हणून आपल्याकडे काय म्हणलं राम कृष्ण हरी. राम कोण आहेत, बलरामजी आहेत. आणि कृष्ण दिले आणि हरी म्हणजे सगळ्यांचं चित्त हरण करा, म्हणून तर रामकृष्ण हरी शब्द वापरलेला आहे. तो कुठं येतं, भागवताच्या 10म स्कंदामध्ये इथे येते. आणि रामचंद्राला पण म्हटलं जाते, परशुरामाला पण राम म्हटलं जाते आणि बलरामजीला पण राम म्हटलं जाते. पण यशोदामाई आवाज देताना काय म्हणते, हे राम कृष्ण इकडे या. तर पहिले नाव काय दिलं, बलराम, बला शक्ती. राम काय, सगळ्यांना रमण्य करणार आहेत. आणि तिसरं संकर्षण म्हणजे सगळ्यांना आकर्षित करणारे. कृष्णाचं स्वतःचं पहिलं एक्सपान्शन रूप म्हणजे संकर्षण आहे. म्हणून आमच्याकडे ब्रह्मचार्याचं नाव आहे मूल संकर्षण प्रभू. मूल संकर्षण काय, अनंत शेषाचा अवतार म्हणजे संकर्षण म्हटले जाते. असे नावं दिलेले आहेत. आणि दुसरं बलभद्र आणि लोकरामात म्हणजे लोकांना रमण्य करणारे, असे त्यांचे नावं देण्यात आलेले. बलराम हा शब्द का दिलेला, आचार्य म्हणतात साधकांना बल प्रदान करणारे. कारण आपल्याकडे एवढी भक्ती नाही आहे की आपण भगवंताकडे जाऊ शकेल. म्हणून ह्या जगाचा नियम काय की तुम्ही आकाशात काही फेका, त्याला गुरुत्वाकर्षण नियम म्हटला जातो. तर ते वरती फेकलेलं खाली येत आहे. तसंच ते म्हणतं की ह्या जगामध्ये तुम्ही आध्यात्मिक प्रगती करायचं तर तेवढं तुमचं बल नाही आहे. मटेरियलची गोष्ट तुम्हाला जास्त आकर्षित करते. जसं गुरुत्वाकर्षणाचा तुम्ही वस्तू फेकलं ते किती स्पीडमध्ये येते खाली, पण त्याच वस्तूला वरती न्यायचं असेल तर तुम्हाला किती कठीण स्ट्रगल करावं लागते, संघर्ष करावं लागतं. आचार्य म्हणतात की भौतिक गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सहज तुम्ही आकर्षित होऊ शकतात, लगेच होतात. पण तुम्हाला भगवंताकडे जायचं असेल तर बळाची गरज असते. तुम्ही स्वतःच्या बळावर तेवढे स्पीड जात नाही जेवढं भौतिक जगामध्ये स्पीडमध्ये तुम्ही जाऊ शकतात. बघा, आणि स्वाभाविक इंद्रियांना एवढं गोडी लागते. इंद्रियाला सगळ्यात गोड काय, इंद्रिय विषय गोड लागतात आणि साहजिक त्याच्याप्रती आकर्षण. आपण किती प्रवचन ऐकू द्या, किती ग्रंथ वाचू द्या, पण जेव्हा समोर इंद्रिय भोग दिसतो पंचेंद्रियांना,
तर साहजिक त्या इंद्रिय भोगाच्या प्रती आपलं आकर्षण होतंय. पण तेवढं त्या इंद्रियापेक्षा जास्त आकर्षण भगवंत आणि भगवंताच्या भक्तीकडे का होत नाही? कारण त्यामध्ये आपली एवढं बळ नाही, एवढी शक्ती नाही की आपण भगवंताकडे जाऊ. म्हणून आपली चेतना बघा ना, आपली चेतना कशी असते, पाण्याचा फ्लो वरतून टाकला ना तेवढा स्पीडमध्ये येतो. खालून वरती न्यायचं कठीण. तसं आपली चेतना आध्यात्मिक जीवनात इथं असेल ना, तर लगेच खाली यायला टाईम लागत नाही. पण त्या चेतनेला वरती नेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्या भावनेला, त्या विचारांना वरती नेण्यासाठी खूप. पण इथे ती ताकद कोण देते? बलरामजी देतात. म्हणून इथे बलराम जयंतीच्या निमित्तानं आपला मनोभाव का असला पाहिजे? जेव्हा तुम्ही 2 गोष्टी करता बलरामजीकडे, एक तर म्हणजे बलरामजीचा मनोभाव काय? सेवाभाव, भगवान कृष्णांची सेवा करणं. आणि दुसरा भाव काय आहे? कृष्णाची सुरक्षा करणं. हे 2 भावामध्येच बलरामजीनं ज्या लीला केलेल्या आहेत. म्हणून तुम्ही दशमस्कंदाचं वाचन करतात किंवा ऐकतात, त्याच्यामध्ये कृष्णाच्या आणि बलरामजीच्या लीलेमध्ये बलरामजीचा रोल कुठं प्रामुख्यानं खूप जोर दिसतो. आता ज्याने भागवतम वाचलंय किंवा ज्याने भागवतमचा डीप अभ्यास केलेला आहे, तर त्यांना ती गोष्ट जाणवत असते. म्हणून इथं असं सांगतात की राधाराणी कृष्णाच्या डाव्या बाजूतून निर्माण झालेली. जसं आपण अधिक मासामध्ये त्याला पाहिलं की डाव्या हातातून नाही का आल्यामुळं कृष्णाने गोवर्धन उचलला. का उचलला? तर कृष्णाची ताकद नव्हती, राधाराणी सपोर्ट करायची म्हणून ती गोवर्धन उचलत. आणि राईट साईडच्या वाम अंगातून बलरामजीचा जन्म झालेला आहे. आचार्यवृंद आपल्या वैदिक ग्रंथाचा प्रभाव याला भरपूर देतात. तर जर आता मी सध्या नाही का 3-4 ग्रंथ घेऊन बसतो. आता अधिक आपलं जन्माष्टमीचं प्रेड आहे, तर त्यावेळेस मी जन्माष्टमीचा मूड काय असला पाहिजे. आम्ही काय करतो, रामनवमी आली की रामनवमीच्या रामाच्या कथा ऐकायच्या, रामाच्या कथा वाचायच्या, हे बघतो. आता बलराम जयंती आली, कृष्ण जन्म, तर मग दशमस्कंदावर माझ्याकडे आचुरलाल भट्ट महाराज म्हणून वृंदाचे प्रगट पंडित आहेत, तर त्यांनी भागवतावर टीका लिहिली आहे. तर त्या टीकेचं वैशिष्ट्य असं आहे की एक श्लोक आहे भागवतांचा आणि त्याच्यावर श्रीधर स्वामी, जीव गोस्वामी, चक्रवर्तीपाद आणि अन्य आचार्यांची टीका आहे. आणि त्यापेक्षाही जानकीनाथ प्रभू आणि जगन्नाथ मिश्र नावाचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी, त्यांनी 5-6 आचार्यांच्या टीकासहित नाही का एक ग्रंथ लिहिला आहे. मग त्याला माखन चोर म्हणतात, वृंदावनची लीला, गोकुळची लीला. त्याच्यामध्ये पण खूप डिटेल्स तत्व हे देण्यात आले बलरामजीचे आणि कृष्ण लीलेचं. म्हणजे कृष्ण लीला ऐकताना 2 गोष्टी तुम्हाला भेटतात. एक तर लीला पण असतात कृष्ण लीला, पण त्या कृष्ण लीलामागं सिद्धांत पण खूप सुंदर दिलेले आहेत. म्हणजे साधकांना मनोरंजन पण आहे आणि तत्वज्ञान पण आहे. आपल्याकडे काय होतंय, लोक कथा भरपूर सांगतात, पण तत्वज्ञान नाही सांगत. हां, कृष्ण नाही का चोऱ्या करायचे, माखून घ्यायचे, मग त्याच्यामध्ये ते हे करायचे. नाही, कथा ऐकावं. पण त्या कथामागे साधकाच्या जीवनामधला जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो सिद्धांत कसा समजा, जेव्हा तुम्ही जे गुरुवर्ग आहे त्यांचा दृष्टिकोन समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून इथे कृष्ण आणि बलरामाचा जो आहे ते कसं आहे, इथं वर्णन केलेलं सिद्धांत काय? कृष्णापासून बलराम, बलरामपासून महासंकर्षण आणि महासंकर्षणापासून याला परमयोग म्हटलं जाते. कारणोदकशाही विष्णू येतात. म्हणजे फर्स्ट इन्कार्नेशन म्हणजे निर्माण होते. आणि त्या कारणोदकशाही सागराच्या विष्णूपासून रोमछिद्रातून हजारो ब्रह्मांडाची निर्मिती होते. जसं तुम्ही यात्रेमध्ये गेले तर ते मुलं बबल्स फोडत राहतात पहा. काय म्हणतात त्याला? बबल्स म्हणतात ना. हां, सोड्याचं पाणी करून फुकत राहतात आणि त्याच्यातून हजारो बबल्स तुम्हाला तसं कारणोदकशाही विष्णूतून काय होतंय, ते बबल्स निघतात आणि मग त्या प्रत्येक गर्भामध्ये गर्भदकशाही विष्णू प्रवेश करतात आणि मग त्याच्यामध्ये 14 लोक आणि त्यांच्या नाभीतून 14 लोकांची निर्मिती होती. अतल, वित्तल, सुतल, मग ब्रह्माजी आणि मग प्रत्येक आपलं ब्रह्मांडामध्ये एक शिवजी, एक दुर्गादेवी, एक गणपती आणि देवदेवता. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये यांचं डिपार्टमेंट असतं. तर गर्भदकशाही विष्णू आणि मग गर्भदकशाही विष्णूपासून नाही का क्षीरोदकशाही विष्णू, जे परमात्मा रूपानं प्रत्येकाच्या स्थित आहे. ह्याच क्षीरोदकशाही विष्णूपासून 10 अवतार निर्माण होतात. म्हणजे कृष्णाला यायचं असेल तर वाया विष्णूच्या थ्रू येतात. लोक म्हणतात ना, अवतार कोणाचा आहे? कृष्ण कोणाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार आहे. आणि विष्णू कोणाचे अवतार आहेत? कृष्णाचे अवतार आहेत. हे इंटरडिपेंडन्स. म्हणजे कृष्ण एकच आहेत, पण जेव्हा ते ऑफिसमध्ये जातात ते मॅनेजमेंटचं काम करतात. पण तेच विष्णू जेव्हा घरी येतात तर त्याच्यावर नाही का गोपसखा, यशोदा मैया, रोहिणी माता, त्याच्यानंतर गोपवासरासोबत असतात.
तर तिथे कृष्ण फॉर्म घेतात आणि मॅनेजमेंट करायचं असेल तर विष्णूच्या रूपामध्ये येतात. विष्णू ह्या शब्दाचा अर्थ काय? सगळ्यांमध्ये पालन पोषण करणारा पती किंवा मालक किंवा स्वामी, नियंत्रक, कंट्रोल, मेंटेनन्स करणारा. तर हे दिलेले दश अवतार निर्माण होतात. आणि मग बलराम जे ते दिलेले. तर शिरोदकशाही विष्णू काय करतात? भौतिक संसाराचं संचलन करतात आणि अनंत शेष त्या शिरोदकशाही विष्णूच्या याच्यातून जे रूपामध्ये सेवा देत असतात. म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाचं की कृष्णाच्या किंवा विष्णूच्या अवतारामध्ये बलरामजी कोणत्या रूपामध्ये सेवा करतात? तर अनंत शेषाच्या रूपामध्ये सेवा करतात. म्हणजे त्याच्यावर ते झोपलेले असतात, अनंत शेष नेहमी असतात. आणि तेच अनंत शेष जेव्हा भगवंताचे विविध अवतार होतात, राम अवतार होतात तर लक्ष्मणजी येतात, कृष्ण अवतार येतात तेव्हा ते बलरामजी होतात, चैतन्य महाप्रभू येतात तेव्हा नित्यानंद प्रभू म्हणून रूपाला येतात. असे प्रत्येक अवतारामध्ये कुठं ना कुठं ते लीलामध्ये सहभाग घेतात. तर इथं जन्मजन्मांतर सेवा करायचं असतं. आणि मग विशेष करून बलरामजींचं 5 रसामधली सेवा आहे. आता ही तुम्ही पहिल्यांदा कथा ऐकत असताना म्हणून तुम्हाला कधी कधी पल्लवी पडणार नाही बलराम, कारण बलरामजीचं तत्व तर मी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बलरामजीनं 5 प्रकारची सेवा कृष्णाची केलेली 5 रसामध्ये. पहिला जो रस आहे शांत रस, बलरामजीने कसे केले? तर त्याला तदीय भाव आणि मदीय भाव म्हटले जाते. तदीय म्हणजे काय? मी कृष्णाचा आहे आणि कृष्ण माझे आहेत म्हणून पुष्टी मार्गामध्ये एक तत्व आहे. जसं इस्कॉनमधलं एक तत्व आहे अचिंता भेदाभेद तत्व. भगवंत भक्त पण आहेत आणि भगवंत पण आहेत, जसं चैतन्य महाप्रभू म्हटलं जाते. किंवा भगवंत स्त्री रूपामध्ये पण आणि पुरुष रूपामध्ये. स्त्री रूपामध्ये राधाराणीचा म्हणजे कृष्णाचंच रूप आहे आणि पुरुष रूपामध्ये भगवंत आहेत. जसं बाकीच्या धर्मामध्ये भगवंताच्या स्त्री रूपाला काही मान्यता नाही. जसं तुम्ही अब्रेकिन रिलिजन घ्या तर ते स्त्री नावाच्या पात्राला काहीच नाही. पण वैदिक धर्माचा अभ्यास केला तर कृष्णाचंच एक स्त्री पात्र आहे जे दयाचं करुण्याचं पात्र, ते म्हणजे राधाराणी म्हटले जाते. तसंच इथे तदीय भाव आणि मदीय भाव म्हणजे काय? कृष्णाची शांत भावात सेवा करणं. आता ह्या तदीय भाव मदीय भाव म्हणजे काय? कृष्णाच्या संपर्कात राहणं. जसं कृष्णाच्या पादुका बनणं, शय्या बनणं, करताल बनणं, मृदुंग बनणं, किंवा मंदिरातले जेवढे पॅरेफर्निली आहे, जसं तुम्ही आरती करायला जातात, वर्शिप करायला जातात, तर पंच आरतीमधले जेवढे काही वस्तू आहेत ना त्या बलरामजीचं प्रतीक म्हटलं जाते. आरती, त्याच्यानंतर घंटा, शंख हे टोटल जेवढं कपडे झाले त्यांचं, पुन्हा येऊन बेड पण घ्या, ह्या सगळ्या वस्तू काय आहेत? पलंग, आरती सामग्री, येऊन ब्राह्मणाचं जे जनाऊ आहे, आम्ही जनाऊ धारण करतो, हां, तर ते जनाऊसुद्धा कोणाचा तदीय भाव आहे, आपलं एक्सपान्शन आहे, ते बलरामजीला. याला म्हणतात शांत रूपात. तर मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा कधी बलरामजी असतात किंवा करताला असतो, बासुरी असते, जेवढं साहित्य असतं ना ते जमिनीवर कधी ठेवायचं नाही. एवढं नाही काही माईक, जे भगवंत सेवेत ज्या वस्तू लागतात ना, जसं आता माईक गेला, मोबाईल झाला किंवा स्पीकर झालं, ते याला कधी लात लागला ना तर त्याला नाही काय करायचं, टच करायचं, कारण ते बलरामजीचं रूप म्हटलं जाते. तुम्हाला का बरं आपल्याकडे, तुम्हाला एक प्रथा माहीत असेल का नाही आहे आपल्याकडे, लात लागली तर लोक पाया पडतात. ते माणसाच्या प्रती नाही पाया पडत, कारण तो परमात्मा आहे ना हृदयामध्ये. मागं पण मी एकदा प्रवचनामध्ये बोललो होतो, इथं बोललो कुठं मला माहीत नाही, हां. तर त्या परमात्म्याच्या प्रती अपराध नको व्हायला म्हणून काय केलं जातं, असं केलं जातं बुवा, डोक्याला हात लावला जातं की नको अपराध व्हायला. तर हे तदीय भाव आहे आणि म्हणून इथे शांत रसामध्ये सेवा करतात. पहिला रस आहे. दुसरा रस आहे दास्य भावात. दास्य भाव म्हणजे काय? यशोदामाई जेव्हा कृष्णाची सजावट करीत असते ना, तर बलरामजी वस्तू घेऊन येतात कृष्णाला सजवण्यासाठी. म्हणजे भगवंताला नाही का छेडा बांधायचा असेल, छेडा म्हणजे कमरेला जेव्हा धोतर घातल्यानंतर त्याला जो कपडा बांधला जातो त्याला छेडा बांधतात, हां. त्याच्यानंतर भगवंताच्या गळ्यामधल्या ज्वेलरीज असतात, फेटा बांधायचा असेल, मोरपंथ लावायचा असेल, बासुरी पाहिजे असेल, तर त्या सगळ्या वस्तू यशोदामाई म्हणजे दाऊ घेऊन ये, आणि दाऊ भाया जातात आणि घेऊन येतात. येऊन दाऊ भाया आरसं पण दाखवतात, कसा दिसतो बघ बरं तू, हां. म्हणजे आहेत मोठे भाऊ पण सेवा काय करतात? छोट्या भावाची. आणि मग केल्यानंतर ते पूर्ण पुरुषोत्तम भावाची हे दोघं कृष्ण बळ म्हणून वृंदावनमध्ये जे इस्कॉनमध्ये जे मंदिर स्थापन केलंय, कृष्ण बलराम मंदिर, तिथे राधा श्याम सुंदर आणि कृष्ण बलराम आहेत. बाकीकडे सगळीकडे टोटल मंदिरं बघताना 2 जास्त मूर्त्या आहेत. एक तर राधाकृष्णाच्या मूर्त्या आहेत
आणि लड्डू गोपालाचे आहेत. कारण की वृंदावनमध्ये भगवंत गोकुळामध्ये जन्म झाल्यानंतर वृंदावनमध्ये राहिले होते. पण प्रभुपादाने काय केलं की वृंदावन जे विशेष करून रमण रीती आहे तिथे कृष्ण बलरामच्या जास्त लीला झालेत, म्हणून प्रमुख जे मंदिर बनवलं ते कृष्ण बलरामचं बनवलं. आणि बलरामजी सुद्धा तुम्ही कृष्ण बलरामचं दर्शन घेताना तर दाऊ भैयानं आपला हात नाही का कृष्णाच्या खांद्यावर ठेवलाय. म्हणजे आधार कोणाचा घेताय ते भाऊ कोण मोठे आहेत, तर उलट कृष्णानं आधार घ्यायला पाहिजे तर बलरामजीनं आधार घेतला. याचा अर्थ काय की आधार देत आहेत आणि उलट त्यांची सेवा करतायत ते. आणि तुम्ही आज बी इस्कॉनच्या पहिले एक पेंटिंग होती आपल्या मंदिरामध्ये, आता ती काढली, राईट साईडला कोपरे होती ती. खूप वर्ष आम्ही ती बघायचो पेंटिंग. कृष्णाला नेहमी असा आधार असायचा. आज बी तुम्ही कृष्ण बलराम मंदिरात जाताना वृंदावनला ते तिथं पण असंच खांदे ठेवलं ब्लॅक असं. हां, तर राधाराणी पण होती यांची सेवा करा. म्हणजे राधाराणी बलरामचा मूड सारखाच आहे. बलरामजी पण सेवा करतात आणि कृष्ण पण सेवा करतात. तर हे दास्य भावामध्ये असते. तिसरं साख्य भावामध्ये, साख्य भाव म्हणजे मित्र भावामध्ये फ्रेंड्स असते. तर त्यामध्ये कृष्ण काय करतात, कुस्तीमध्ये बलरामजी हारतात किंवा हरवितात. आणि मग श्रीदामा असो, आता जसं कुस्तीमध्ये श्रीदामा हे त्यांचेच आणि श्रीदामा कोण आहे, हे राधाराणीचा भाऊ आहे आणि तो कृष्णाला हरवतो. तर त्यामुळं काय होतंय, यशोदामाई काय करायची, यशोदामाई सांगायची कृष्णाला याला दाऊभाईला की याची तू काळजी घे, पण काळजी घेताना हा झाडावर चढणार नाही, पाण्यात उडी मारणार नाही, सापाय विचुंगड्याची पण सावध राहा, काट्यामध्ये शिरणार नाही, याची तू काळजी घे. कारण मी घरात राहते पण माझं चित्त सगळं याच्याकडे लागले राहते, म्हणून तू दाऊ भैया तू जातोस ना तर याची काळजी घे. म्हणजे साख्य भावामध्ये कधी रागवायचं आणि कधी सेवा करायची, या दोन्ही रोल निभावत असतात. पण एकदा एक प्रसंग असा येतो, एकदा कृष्ण नायका आणि श्रीदामा खेळत असताना अचानक कृष्ण नायका बघितलं की याने खेळता खेळता बाजूला केलं. ब्रह्मांड घाटाची कथा आहे. गेल्यानंतर कृष्ण काय केलं, तिथं माती खाल्ली. दाऊभाईया रागवले, म्हणजे मी मातीच खाल्ली नाही, बाकीच्या सगळं गोपीसंगाने खाल्ली खाल्ली खाल्ली. मग ही तक्रार कोणाकडे गेली, यशोदामाईकडे गेली. यशोदामाई म्हणे काय रे कृष्ण तू माती खाल्ली, म्हणे नाही खाल्ली नाही खाल्ली. म्हणजे सगळे मित्र तक्रार करतात. तर म्हणजे मैया हे सगळे दाऊ भायाला भेटले आणि दाऊ भाईनं माझ्यासोबत कट कारस्थान केले. म्हणे दाऊ भाया असं कधीच चिडणार नाही, तू काहीतरी चुकीचं केलं असेल नाही दाखव तोंड. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का ना, म्हणजे तुझ्यावर विश्वास नाही म्हणून तोंड उघडायला सांगते. आणि मग जसं कृष्णाने तोंड उघडलं तर सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन झालं होतं. ते यशोदामाई भ्रमित झाली, ऐश्वर्य भाव पाहिला, कारण तिला वात्सल्य रस एवढा होता की आपला पोरगा तर साधारण नाही, याला काय दिसू शकत. भरमी झाल्यानंतर म्हटले अरे रे माझा पुत्र काही साधारण नाही. कृष्ण म्हटले गडबड झाले, हिला जर आयुष्य भाव कळालं तर ही मला उद्या दाट फटकार करणार नाही, लिलेमध्ये तर भंगच येऊन जाता. हां, जसं आता तुम्ही एखादा मैत्रीण आहे, मित्रमैत्रीण, मोठे अधिकारी झाल्यानंतर पहिले अधिकारी होण्याचे पहिले नंतर अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी व्यवहार करतात. आता माझे मित्र मला आवजावं घालतात, कधी जे कधी काळी मला शिव्या घालायचे, आरतुरं बोलायचे, पण आता म्हणतात महाराज काय चाललंय तुमचं, तुम्ही काय करतात, कधी येणार आहात. मला प्रश्न पडला, अरे रसच गेला आपला. मी त्याला नेहमी सांगत असतो, अरे मी तेच मारुती आहे, अजून कपडे घातलं ना मोठाने. तुम्ही जसं मला पहिले मारुती म्हणून आवाज द्यायचे, माझ्याशी भांडायचे, हां, आणि तसंच मला बोला. तर एक दोन आहेत बेवडे, ते बरोबर शिव्या घालतात. ते म्हणतात तू महाराज असेल मंदिरात, आमच्यासाठी तू मारुतीच आहे. म्हणलं चांगलं आहे. म्हणजे काय होतंय, भले तुम्हाला ते ऑड वाटत असेल पण त्याच्यामध्ये काय होत आहे, ते फॉर्मॅलिटी होऊन जाते. हां, एक काय म्हणतात ना, फॉर्मॅलिटी होऊन जाते. पण ते जे आपुलकीपणा असतं ना, आता मी बऱ्याच वर्षांना माझ्या शाळेमध्ये गेलो होतो आणि माझे शिक्षक भेटले, त्याच्यातले 1-2 रिटायर्ड झाले. अरे कधी आलात तुम्ही, काय चाल, मला सर मी तुमचा तोच विद्यार्थी आहे. नाही आता तू मोठा झालाच. म्हणलं सर मी मोठा नाही, मी आहे तसंच आहे. पण त्या शाळेतले तो आमचा एक काळाचा चपराशी असा, म्हणजे काय म्हणा एवढा सगळ्याला वसवसच करायचा त्याला. त्याला आम्ही तुसड्या म्हणायचो. धड कोणाला कधीच शब्दांत गोड बोलत नसायचा. हां, मग काही जर त्याला पाहिजे असेल तर गोड बोलायचा. पण तो बऱ्याच वेळा गेल्यानंतर ते विसरून गेला होता. पण म्हटलं दादा ओळखला का, अरे म्हणलं कितीतरी गेले आता काय, पण आता तो सुधारला सांगायचा मुद्दा. तर तो सुद्धा सांगायचं तो आवाज. तर इथं काय होतं आहे, रसाभास गडबड झाली ना तर माणसाच्या संबंधामध्ये थोडंसं काय म्हणतात ना, एक परकापणा येतो.
आणि कृष्णाला तो परकापणा नकोय, म्हणून यशोदामाई लगेच ऐश्वर्य भाव हटवला आणि आपला पूर्ण वात्सल्य भाव पुन्हा तिच्यामध्ये समाविष्ट करून दिला. मग यशोदामाईनं नाही का ते जे पाहिलं गेलं तक्रार करायच्या दाऊ भैयाला, तर ह्यासाठी कृष्ण भगवंताशी जे साख्यरसामध्ये मैत्री असायची आणि नित्यनियमानं ते कधीच एकूण एकाला सोडणं, लहानपणापासून तर शेवटपर्यंत सोबतच राहिले कृष्ण आणि बलराम. त्याच्यामध्ये कधी दुरावा आला किंवा भेदभाव झाला अजिबात नाही. तर हे साख्यरस भगवंताने बलरामजींना साख्यरस कृष्णाला प्रदान केला. चौथा आहे एक म्हणजे वात्सल्यरस, म्हणजे बडे भैयाच्या प्रल्हाबासुराच्या याच्यामध्ये पाहिलं गेलं तर याच्यामध्ये आईसारखं काळजी घ्यायची भगवंत बलरामजी. जसं मी आता उदाहरण दिलं की पाण्यात जाऊ नये, काट्यात जाऊ नये, गाई वासरांच्या शेपटीला पकडू नये, माकडाची छेड काढू नये, ते जे हिंस्र प्रवृत्ती असतात कोले कुत्रे लांडगे त्यांच्यापासून दूर ठेवा. आता बलरामजीला माहीत आहे हे सगळे शक्तिशाली आहेत, सगळ्याला पराजित करू शकतो, पण एवढी स्नेह आणि अटॅचमेंट असतं. जसं आईचं प्रेम लहान लेकराची बघा ना, तो कुठं जाऊ नये म्हणून किती काळजी करत असत, तसं बलरामजी साख्यरसामध्ये खूप काळजी घ्यायची कृष्णाची. म्हणून इथे प्रलंबासुराच्या वधाच्या वेळेस नाही का, जेव्हा प्रलंबासूर नाही का आला होता, तर बलरामजी एका साईडला गेले, कृष्ण एका साईडला गेल्यानंतर बलरामजीला स्वतःपेक्षा कृष्णाची जास्त काळजी होती. ते एका मुष्टिकेमध्ये प्रलंबासुराचा वध केला होता. आणि मग केल्यानंतर तिथे भगवंत काय करतात, बलरामजी वात्सल्यरस देतात. दुसरं कृष्ण बलराम तुम्ही नंदगावला गेलात ना, तर दोघांना सेम ड्रेस आहे, सेम काठी आहे, सेम टोपी असते. का तर तिथे असुराने भ्रमित व्हावं, म्हणजे कृष्ण कोण आहे बलराम त्याच्यामध्ये डिफरन्स जाणवायचा असेल तर एकच डिफरन्स दिसतो. कृष्णाचा मोरपंख असतो आणि दाऊ भायाचा पांढरा पंख असतो, याच्यावरून त्याची ओळख असते. पण हे दोघंही सारखे ड्रेस घातले जातात. तर हे केवळ वात्सल्य रसामध्ये असतात आणि मग कृष्ण बलराम वात्सल्य रसात प्रदान करतात. त्याच्यानंतर पुढे आहे माधुर्य रस. माधुर्य रसामध्ये बलरामजीनं स्वतःचं एक एक्सपान्शन रूप घेतले, ते म्हणजे अनंग मंजिरी, जी राधाराणीची बहीण आहे. राधाराणी कृष्णाची सेवा करते आणि म्हणून कृष्णाची आणखीन सेवा व्हावी यासाठी बलरामजी काय करतात, अनंग मंजिरी ज्या गोपी आहेत ना, विशेष करून अष्टसखी आहेत आणि अष्टसखीच्या खाली सेकंड मंजिरी येतात, म्हणून आपल्याकडे मंजुळा वापरल्या जातात, तुळशी मंजुळा. तर ती मंजुळा किंवा मंजिरी ती कृष्णा अतिशय प्रिय. तर त्यासाठी वृंदादेवी वेगळे आणि मंजिऱ्या वेगळे, ह्या दोन्ही डिफरन्सेस येतात. तर हे माधुर्य रसामध्ये राधाराणीची बहीण म्हणून काम करतात. आणि आता हे 5 रसामध्ये सेवा केल्यानंतर पुढे आहे भौम्य लीला. तर पोगंड लीला चालत असताना यशोदामाई कृष्णासोबत काय करायचे, बछडे चारत असताना चंचल कृष्णाचं रक्षण करण्यासाठी गायी गोपाष्टमीपासून नाही का त्यांना कृष्णाला आणि बलरामाला बाहेर पाठवलं होतं. हे पण लीलाचं वर्णन आहे. आता ह्या लीला खूप डिटेल्समध्ये आपल्याकडे 45 मिनिटामध्ये सगळ्या लीला कव्हर करायच्या असतात आणि त्यांचे मेन सिद्धांत सांगून आपल्याला बलरामजींचं मेन तत्त्व काय आणि आपल्याला कृष्णाची कशी सेवा करायची आणि आपण काय प्रार्थना केली पाहिजे हे आपण आता थोडक्यात पाहूया. आता केल्यानंतर इथे महाभारतामध्ये यांचा जर पाहायला गेलं तर कृष्णाने बरेच असुर मारले गेले, पण बलरामजीला वाटायचं की अरे सगळ्यांना असुर मारले, कृष्णाने मारले, आपल्याला कधी भेटलं नाही. तर पहिला असुर जो कोणी मारला, बलरामजीने मारला, तो प्रलंबासूर मारला. दुसरा असुर कोण होता, गाढव. कोण होता, धेनुकासूर. त्यांना नाही का मोठं ताडीमाडी केंद्र चालू केलं होतं त्या टायमाला, आणि ते ताडीमाडी केंद्र कोणाचं होतं, परमिड बाय कंस. तिथून जी काही दारू बनवायची तर ती कुठं जायची, मथुरेमध्ये कंसाच्या हेडक्वार्टरला जायची. बाकी सगळे रासू गाढव तिथे ती दारू प्यायची. मग दारू पिण्याचं लायसन आताच नव्हतं, त्या टायमाला होतं. मग आम्ही त्याचं नाव दिलं ताडीमाडी केंद्र कारण ताड फळापासून निर्माण होणार म्हणून ताडीमाडी केंद्र. तुम्ही कधी पुण्याला जाताना बघा ना, महाराष्ट्र शासन अधिकृत ताडी केंद्र, त्याला काय म्हणतात, निरा ते म्हणतात सकाळी पेले की चांगलं राहतं, दुपारून नाही का चढून जाते. ते एकदा मी असंच गेलो तर म्हणजे प्रभूजी काय असतात, ते म्हणजे घ्या थोडीशी. मला नाही प्रभूजी तुम्हीच प्या. तर इथे धेनुकासुराचा हे बलरामजीनं वध केला होता.
धेनुकासूर हे कशाचं प्रतीक आहे? काम वासनेचं प्रतीक आहे आणि बलरामजीने त्याचा नाश केलेला आहे. आता काम वासना म्हणजे स्त्री पुरुषाचं नाही आहे, तर ज्या मटेरिस्टिक डिझायर्स असतात, तुमच्या भौतिक इच्छा असतात, ज्या भगवंताचे सोडून त्या इच्छापासून वाचण्यासाठी बलरामजीला प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे. इथं शिलप्रभुपाद म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाची कामवासना म्हणजे पूजा, लाभ, प्रतिष्ठा. पूजा म्हणजे वर्शिप करून घेण्याची स्वतःची इच्छा, की सगळ्यांनी मला वाह म्हणावं. प्रतिष्ठा म्हणजे स्टेटस आणि लाभ म्हणजे पैसा भेटो. आता तुम्ही पुण्याला एक पाहिलं असेल, एक बाबा लय व्हायरल झाला होता. त्याचं पाय धुवून पिले आणि ते गळ्यातले सोनं घालतात भरपूर, ते बाबा देवीचा भगत आहे असं तसं. तर हे सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही साधू असाल किंवा साधक असाल की कोणी असाल, तर तुम्ही जी कामवासना बाहेरच्या स्त्री पुरुषाच्या 2 मिनिटाच्या ती कामवासना परवडते, पण जी सूक्ष्म कामवासना ती सगळ्यात डेंजर आहे. मान, सन्मान, प्रतिष्ठाची. म्हणून आचार्यवृंद नेहमी सांगत असतात की ह्या जगातल्या मान प्रतिष्ठा जेवढं तुम्ही राहताना तेवढं तुम्ही कृष्णापासून धरा. म्हणून भक्तिसेन ठाकूर म्हणायचात, महाराज म्हणायचे, पूजारा लाभ विष्ठा सुकेरे विष्ठा. म्हणजे सुकर विष्ठा काय? सुकर विष्ठा खातो आणि त्याच्यातून जी विष्ठा येते, तशी या जगातली मान, सन्मान, प्रतिष्ठा कशी आहे? सुकेरे विष्ठा. म्हणून ह्या गोष्टीच्या कधीच मागा लागायचं नाही. भक्तीमध्ये लई मोठे बाधक आहे. आणि हे दिल्यानंतर ह्या शिलप्रभुपाद म्हणतात की ही जी गोष्ट आहे ती बलरामजीला प्रार्थना केल्यानंतर नाश होते. आपण ती प्रार्थना केली पाहिजे. महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाला प्रिय होते आणि बलरामजी कोणाला प्रिय होते? दुर्योधनाला. तर मला कधी प्रश्न पडायचं की दुर्योधन एवढा असुर वृत्तीचा व्यक्ती होता, तरी बलरामजीने शरणगत का दिली त्याला? हा प्रश्न. कारण दुर्योधनाचे गुरु कोण होते? बलरामजी होते. त्याला युद्ध कौशल्य शिकवलं, युद्धाच्या कला शिकवल्या आणि सगळ्या सपोर्टिंगमध्ये दुर्योधनाला कोण सपोर्ट असन तर बलरामजी होते. त्यांना माहीत होतं हा चुकीचं कार्य करतो, पाप करतो, पण तरी बलरामजी सपोर्ट करायचे. म्हणजे 2 भावाचं पाहिलं की कृष्ण अर्जुनाला सपोर्ट करायचे आणि दाऊ भाया दुर्योधनाला करायचे आणि त्यांना शिष्य आवडायचा. आचार्य याच्यामागे डीप सांगायचे की दुर्योधनाला सपोर्ट करण्याचा, कृष्णाच्या वीर्यरसाचा आस्वादन करण्यासाठी दुर्योधन खूप महत्त्वाचा पात्र होता आणि त्याला जर पात्र नाही दिलं, सपोर्ट नाही केला, तर भगवंताला जे वीर्यरसाचा आनंद घ्यायचा, वीर्यरस म्हणजे युद्धाचा, आणि बाकीचे जे पापी दुराचारी लोक यांचा नाश होणार नाही, तर कोणतरी असा सक्षम व्यक्ती पाहिजे की त्याला ती ताकद भेटली पाहिजे की ज्यामुळे बाकीच्याचा मी नाश करता येईल. आणि दुर्योधनानं काय केलं? एकत्र सगळ्याला जमा केलं. म्हणून दुर्योधनाच्या बाजूला किती सैन्य होते? 11 आणि कौरवांच्या पांडवांच्या बाजूने किती होते? 7 होते. दुर्योधनानं सगळे पापी आणले एकत्र आणि मग कृष्ण आणि बलरामाला सगळ्या मारलं. जरासंधीच्या बाबतीत तेच केलं. भगवंत बलरामजी पहिल्या फटक्यातच म्हणे जरासंधाचा वध करू. भगवंत म्हणले थांब, नको मारू. का बरं? मी एकेकाला निवडून आणतो. किती मोटिवेशनल असेल जरासंध. 17 वेळा हरवलं आणि एक अक्षयने मारले गेले, पण कधी डिप्रेशनमध्ये नाही गेले. आजकाल आपल्याला 2 मार्क्स पडले तर आपण डिप्रेशनमध्ये जातो. पण भागवतानं खरं सांगू मला कधी कशी वाटते, भागवतम, रामायण, महाभारत आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये शिकवण्याची खूप गरज आहे. एवढे लाईफ लेसन आहेत की तुमच्या कोणत्याही सिच्युएशनमध्ये नाही का तुम्हाला ते सपोर्ट करतात. म्हणजे निगेटिव्ह पात्रापासून तुम्ही शिकू शकतात, पॉझिटिव्ह तर पात्र. पण आजकाल काय झालं, आता मी काल पश्चिम नाट्यगृह आहे ना, त्याच्या मागे एक मोठं बुक स्टॉल आहे, खाली तुम्ही जाता लय मोठं स्टॉल आहे. मी दरवेळेस त्याच्याकडे गेलो की काही ना काही पुस्तक मला जे लागतं ते मी काल घ्यायला गेलो होतो. काय सांगायचं होतं विषय? हां, तर तिथे निगेटिव्ह पात्र म्हणजे सांगायचं मध्ये किती पुस्तकं तिथे भरलेली आहेत आणि लोक वाचतायत आणि मग त्याच्यातून ते किती त्या निगेटिव्ह याच्यात. पण आपल्या भागवतामध्ये एवढं डिटेल्स दिलेलं आहे की तुम्हाला ते जाण्याची गरज नाही. खाली ती बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला आला पाहिजे, शिकता आला पाहिजे. म्हणून भागवत वाचताना मी जास्त पान नाही वाचत किंवा कोणते ग्रंथ, जे वाचतो त्याच्यावर मेडिटेशन करतो. मी याच्यातून काय शिकू शकेल? कोणते प्रसंग आला, काय जर आलं तर ही प्रसंग माझ्या लाईफमध्ये आला तर मी काय करेल? म्हणजे त्याला काय म्हणतात, एक स्पिरिच्युअल मेडिटेशन म्हणतात. ते शिकलं पाहिजे आपण. आलं नाही तर काही लोक आता पारायण चालू होतं ना, पुढे पाठ मागे पाठ, मग ते झालं बा आजचं संपला क्वाटा, पण डोक्यात किती घुसलं? काहीच नाही घुसलं. तर हे बलरामजीच्या दिलेल्या त्याच्यामुळं. आणि मग तीर्थयात्रेला महाभारतात निघून गेले होते, ते युद्धात थांबले नव्हते.
जसं सुभद्राचा प्रसंग मी सांगितला, जरासंधाच्या वधाच्या वेळेस बी 17 वेळा बलरामजीला सांगून नाही का थांबवलं होतं. त्यानंतर रुक्मिणी हरणाच्या वेळेस काय केलं? रुक्मिणीचं हरण केलं, पण रुक्मिणी आडवा आला. आल्यानंतर बलराम कृष्णानं काय केलं? वध करणार होतं, पण रुक्मिणीनं पाय पकडले. पाय पकडल्यानंतर बलराम कृष्ण म्हटलं याला काहीतरी दंड दिला पाहिजे, म्हणून फर्स्ट हेड शेव कृष्णानं नाही का रुक्मिणीची केली. 5 ठिकाणी थोड्या शेंड्या ठेवल्या, अर्धी दाढी भादरली, थोडे मिशा काढून टाकले, असे खवचे पाडले. बलरामजी आले, ते युद्धामध्ये सगळ्याला पराजित केलं. आणि कृष्णाला एवढं झाडलं की तुझा साला आहे, साला असून त्याला तू असं नातेवाईकाशी असा व्यवहार करतात का? रुक्मिणीला काय वाईट वाटल, पाहुण्याशी किती जरी चुकीचे वागले तरी असं व्यवहार करू नये. बलरामजी झाडताना कृष्ण मान खाली घालून ऐकतात. आणि मग भगवंत बलरामजी रुक्मिणीला म्हणतात जाऊ दे, कर्मानं प्रत्येकाला कर्मानं आपला दंड भेटतोय, म्हणून कृष्णाबद्दल तू असं मनात काही वाईट वाटू नको. आणि इकडे रुक्मिणीच्या समोर असं झाडलं की रुक्मिणीला वाटलं की माझा सहारा कोण नाही तर दाऊभाई आहे. म्हणजे एकाला बाजूला घेतलं आणि दुसऱ्या बाजूला काय केलं? हा एक प्रिन्सिपल त्याने शिकवलं होतं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा का की कृष्ण काय करतात की बलरामजी आणि कृष्ण जो रोल निभावतात साधकांच्या जीवनामध्ये, की देशकाळ पातळीनुसार आपल्याला कसा व्यवहार करायचा. आणि जेव्हा कोणाकडे वाद होतात तर तिथे एकाची बाजूकडे जर सगळे तुटून पडले ना, तर सगळ्यांना तुटून नाही पडले पाहिजे, कधीतरी एकाच्या सपोर्टिंगला असलं पाहिजे. नाही तर त्याला असं डिप्रेशन म्हणून, आता तुम्ही पाहिलंच ना एक व्हिडिओ, कुछ लोक डिप्रेशनमध्ये जाते, डिप्रेशन ते काय म्हणतात? डिप्रेशन. बघ यांना बी पाठ आहे पोरांना. म्हणजे सोशल मीडिया किती इफेक्ट आहे त्यांच्या माइंडवर. तर डिप्रेशन म्हणून नको जायला, त्यावेळेस आपल्याला ह्या लिलीतून काय शिकायचं? म्हणून रामायण महाभारत किंवा भागवताचे जे प्रसंग आहेत ना, ते आजच्या डे टू लाईफमध्ये आपल्याला आपल्या इफेक्टिव्ह लाईफमध्ये त्याला इम्प्रूव्हमेंट करता आले पाहिजे. म्हणून हे कृष्णाच्या रुक्मिणी हरणातून ते दाटफाटकार केला आणि ते म्हटले की नातेवाईकांचे. आणि कृष्ण बलरामजी काय करतात? नांगर सोबत घेतात. नांगर काय? हाल म्हणतात त्याला हिंदीत. हाल काय? ते जगातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आणि त्यासाठी कृष्ण बलराम नांगर तर काय शिकवतात? गदा याच्यासाठी शिकवतात की जे चुकीचे लोक आहेत त्यांना पनिशमेंट करण्यासाठी, आणि नांगर याच्यासाठी की जी जमीन आहे त्याला मशागत करण्यासाठी. तसं आपलं हार्ट आहे ना, खूप हृदय ना कठोर झालेलं आहे. आपण हिंसिकल व्यवहार करतो, कोणाच्या प्रती आपण सेन्सिटिव्ह नाही, तर मनाला वाटा आपण तसं बोलतो वागतो. हे जो माणूस एकदम निर्भयपणे व्यवहार करतो ना, ज्याचं हृदय कठोर आहे ना, तोच असं व्यवहार करतो. पण ज्याचं हृदय सॉफ्ट असतं ना, तो सेन्सिटिव्ह व्यवहार करत असतो परिवाराच्या प्रती, समाजाच्या प्रती, नातेवाईकांच्या प्रती. इव्हन अध्यात्मामध्ये हे गरजेचं आहे बरं. म्हणून बलरामजी आश्रय घेणं म्हणजे आपल्या नांगरण जी जमीन आहे ना खडकाळ आहे, तिला नांगरण्याचं काम कोण करते? बलरामजी म्हणून हाल. आणि जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. जसं एकदा बहरीनमध्ये नाही, इराणमध्ये आपलं इस्कॉनचं एक सेंटर आहे. आता तर ते पाडलं गेलं. त्याच्यामध्ये बंबारीमध्ये 4-5 सेंटर होते. तर एका भक्ताच्या घरी मुस्लिम भक्त होते, त्यांच्याकडे ते चालायचं. आणि तिथे त्या टायमाला भुरिजन प्रचाराला जायचे शर्ट पॅन्टवर. आज मी काही देशामध्ये इस्कॉनचे संन्यासी शर्ट पॅन्टमध्ये जातात. जसं चायनामध्ये तिथे ते एकदम लेफ्टिस्ट विचाराचं आहे, कम्युनिस्ट आहे, तिथंमुळं ओपनली प्रचार करू शकतात. तर इस्कॉनचे ब्रह्मचारी किंवा जेवढे प्रचार आहेत रशियामध्ये असो किंवा पाकिस्तानमध्ये, आता पाकिस्तानमध्ये 12 मंदिर आहेत इस्कॉनचे आणि रथयात्रा पण आहेत. तर तिथं जाताना काय करतात? शर्ट पॅन्ट टोपी गिपी घालून त्यांच्यासारखं एकदम काय म्हणतात त्या टाईपचं जातात. तर भुरिजन प्रो हे इराणमध्ये जायचं. आता ही घटना हे युद्ध होण्याच्या पहिलेची आहे. तर त्या मंदिरामध्ये कृष्ण बलराम ठेवलेले होते. तर एक मुस्लिम लेडीज यायची, तिला बरं वाटायचं, ते कीर्तन ऐकायचं तिला वाटायचं. तर ती गेल्यानंतर तिला प्रश्न पडला की आमच्या इस्लाम धर्मामध्ये मूर्तीपूजा मानतच नाहीत, आणि कसं काय आहे की मूर्तीपूजा आहे. आणि तिचे काही जे प्रॉब्लेम्स होते तिला ते सोल्युशन भेटत नव्हतं. भुरिजन म्हटले की जे बाजूला वाईट जे विग्रह दिसतात ना, मूर्ती दिसते, त्यांना जाऊन नुसतं प्रार्थना कर, तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. ती यायची मुस्लिम लेडीज, एक दिवस आली, दुसऱ्या दिवशी आली, दुसऱ्या दिवशी तिचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले. तेव्हापासून तिला कृष्ण बलरामच्या प्रती विश्वास वाढला. नंतर ते कृष्ण बलराम नाही का इराणमधून हटवले आणि ते दुबईमध्ये आणले गेले. बरेच असे इराणमधले, इराकमधले, त्याच्यानंतर बहरीनमधले असे मुस्लिम कंट्रीमध्ये, आता सुडानमधले इस्कॉन मंदिर हटवण्यात आलं तिथं.
कारण तिथं तिथं ग्रहयुद्ध खूप चालतंय. तर अशा देशामध्ये सुद्धा ते हाल करण्याचं काम बलरामजी करतात म्हणून आपल्याला भोजन पुरवणा ते म्हणले की प्रत्येक प्रश्नाचं भेटते. म्हणून शिलप्रपादाने वृंदावनचे जे मंदिर बांधलं कृष्ण बलराम मंदिर, तर ते याच्यासाठीच बांधलेलं आहे 2 कारणासाठी. की लोकांनी नाही का त्यांच्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम आहेत लाईफमधले, त्यांनी बलरामजीकडे येऊन कृष्ण बलरामकडून प्रेयर्स केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, की ज्यामुळे त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. आणि म्हणून शेती आपल्याला कृषी गोरक्षा कृष्ण हे गायीला सांभाळणार आहेत आणि बलरामजी शेतीला सांभाळणार आहेत. ह्या दोघांना सोबत घातलेलं आहे आणि दोन्ही आयुध ठेवून नाही का त्यांनी आपल्याला शिक्षा दिलेली. म्हणून आपण नेहमी कृष्ण बलराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर नाही का आपण प्रार्थना केली पाहिजे साधकांच्या जीवनामध्ये. आणि आपण ज्या गोष्टीला स्ट्रगल करतो, फेस करतो, त्यासाठी आपल्याला जी शक्ती भेटावं, विशेष करून साधना भक्तीला आपण जे स्ट्रगल करतो त्याला जी शक्ती पाहिजे ते आपण बलरामला प्रार्थना केली पाहिजे आणि ती कृपा घेऊन आपण भगवंताला प्राप्त केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम.